आपण बघतो राहुल नार्वेकर यांनी या दुसऱ्या यादीवर प्रतिक्रिया दिलेली आहे। थेट जाऊयात नवी दिल्लीला। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रमोद, आपण बघतोय भाजपमध्ये भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। राज्यातल्या अनेक नेत्यांची नावं आहेत, तर काही ठिकाणी धक्कातंत्राचा अवलंब केल्याचं पाहायला मिळते। काय सविस्तर सांगशील? संदीप, 20 नावांची खरं तर भारतीय जनता पार्टीकडनं महाराष्ट्रातील यादी जाहीर केली गेली आहे। तुम्ही म्हणाला दुसरी यादी, पण महाराष्ट्राची आपण बघितलं तर पहिलीच ही सगळी नावं आहेत। खूप मोठी बदल जे आहेत ते यात दिसत नाहीत। यादीमध्ये 6 नावं जे आहेत ते बदलल्याचं प्रामुख्यानं दिसतंय। ज्या 20 नावांपैकी 6 नावं बदलले संदीप, त्यापैकी प्रामुख्यानं जर आपण बघितलं, जळगावमध्ये जे उमेश पाटील विद्यमान खासदार होते त्यांचं तिकीट काढलेलं आहे आणि स्मिता वाघ यांना खरं तर तिकीट दिलेलं आहे। स्मिता वाघ या विद्यमान आमदार आहेत, त्यांच्यावरती खरं तर पक्षाने जबाबदारी दिलेली आहे। रावेरमध्ये संदीप आपण जर बघितलं तर ज्या रक्षा खडसे आहेत त्यांनाच पुन्हा एकदा तिकीट दिलेलं आहे। म्हणजे एकनाथ खडसे यांच्या सुना आहेत रक्षा खडसे, त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती, मात्र रक्षा खडसे यांच्यावरती पुन्हा एकदा पक्षाने विश्वास दाखवलेत आपल्याला बघायला मिळते। अकोल्यामधनं जर आपण बघितलं तर विद्यमान आमदार खासदार होते त्यांच्या मुलाला अनुप धोत्रे यांना तिकीट दिलेलं आहे। पुण्यामध्ये आपल्याला माहिती, काही दिवसांपूर्वी पुणे खासदार यांचं निधन झालं होतं, त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांचं खरं तर नावाची चर्चा होती। साम टीव्हीने या सगळ्या संदर्भात खरं तर जी बातमी दिली होती त्याचवरती खरं तर एक प्रकारचे शिक्कामोर्तब झाले संदीप असं म्हणता येईल। मुरलीधर मोहोळ यांना तिकीट दिलेलं आहे। मुंबईमध्ये मात्र दोन्ही जी नावं आहेत ती नवीन नावं असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। संदीप, एक तासाभरापूर्वी साम टीव्हीने ही बातमी दिली होती की पियुष गोयल यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि यादीमध्ये त्यांचं नाव येईल, ते कुठेतरी सिद्ध झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। दुसरीकडे मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली। त्या ठिकाणचे जे विद्यमान खासदार होते मनोज कोटक यांचं तिकीट कापलेलं आहे, त्या ठिकाणी मिहीर कोटेचा यांना संधी दिल्याचं आपल्याला बघायला मिळते। महत्वाचा सगळ्यात या यादीमध्ये जर कुठला मुद्दा असेल संदीप, तर मला तो असं वाटतं की बीडमधून ज्या प्रीतम मुंडे होता त्यांच्याऐवजी त्यांची मोठी बहीण पंकजा मुंडे यांना तिकीट दिलेलं आहे। आपल्याला माहिती, 5 वर्षापासून वारंवार भाजपकडनं सांगितलं जात होतं की पंकजा मुंडेचं याचं कुठेतरी पुनर्वसन केलं, पुनर्वसन अखेर लोकसभेमध्ये केलं गेलं असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल, पण त्यासाठी त्या संधी 5 वर्षाची वाट बघावं लागलेली आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर चंद्रपूरमधून जे खासदार होते त्या ठिकाणी काँग्रेसचा खासदार होता आणि मागच्या वेळी हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता, त्या ठिकाणी आता सुधीर मुनगंटीवार जे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे। इतर जी नावं आहेत संदीप, ती तशीच नावं असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मी प्रामुख्यानं सांगेल, नंदुरबारमधनं हिना गावित असतील, धुळ्यातनं डॉक्टर सुभाष भामरे असतील, त्यानंतर वर्ध्यामधनं रामदास तडस असतील, नागपूरमधनं नितीन गडकरी यांचं नाव असेल। अर्थात नितीन गडकरींचं देखील नाव साम टीव्हीनं एक तासाभरापूर्वी चालवलं होतं, त्यांच्या नावावरती असेल, किंवा नांदेडमधनं प्रताप पाटील चिखलीकर असतील, जालन्यामधनं विद्यमान मंत्री रावसाहेब दानवे असतील, दिंडोरीमधले मंत्री भारती पवार असतील, भिवंडीमधनं मंत्री कपिल पाटील असेल, यांच्यावरतीच खरं तर पक्षानं पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचं बघितलं जातंय। संदीप, यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, नगर दक्षिण मधून सुजय विखे हे खरं तर विद्यमान खासदार आहेत, त्यांच्या सीटला धोका आहे असं बोललं जात होतं, मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा पक्षानं सुजय विखे यांना संधी दिल्याचं बघायला मिळते। लातूरमधून देखील विद्यमान खासदार आहेत सुधाकर शृंगारे, त्यांच्याच नावावरती पक्षानं एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं आहे। माढ्यामधनं रणजित सिंग निंबाळकर असतील आणि सांगलीमधनं संजय काका पाटील, या सगळ्यांवर पक्षाने विश्वास दाखवल्याचं बघायला मिळतंय। संदीप, 4 दिवसापूर्वी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची आणि सीईसीची बैठक झाली होती, त्या दिवशी साम टीव्हीनं 8 नावं दिली होती आणि त्या 8च्या 8 नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याचं एक प्रकारे बघायला मिळतंय। त्याच दिवशी साम टीव्हीने सांगितलं होतं की या 8 नावांवरती आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्या 8 नावांवरती आजच्या यादीने एक प्रकारे पुन्हा एकदा विश्वास दाखवला असं आपल्याला म्हणता येईल। खूप मोठं धक्कांतंत्र भारतीय जनता पार्टीकडनं वापरलं जाईल असं वाटत होतं, मात्र तेवढे धक्के जे आहेत ते या क्षणापर्यंत तरी दिसत नाहीयेत। अर्थात संदीप, मुंबईमधनं 6 मतदारसंघ आहेत, त्यापैकी फक्त 2 मतदारसंघाची नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहे। पूनम महाजन ज्या खासदार आहेत त्यांच्या जागी देखील तिकीट बदललं जाऊ शकतं अशी चर्चा होती, ते नाव या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेलं नाहीये। दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर आणखी एक मतदारसंघ जो प्रामुख्यानं आहे, गजानन कीर्तीकर यांच्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिला जाऊ शकतो अशी चर्चा होती, पण त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीकडनं कुठल्याही प्रकारचा उमेदवार जाहीर केलेला नाहीये। त्यामुळे आणखी भारतीय जनता पार्टी नेमकं किती जागा लढते हे बघणं महत्वाचं आहे। म्हणजे मागच्या वेळी म्हणजे 2019 साली भारतीय जनता पार्टीकडनं 25 जागा ठेवल्या गेल्या होत्या, त्यापैकी आता 20 जागांची यादी जाहीर झालेली आहे, फक्त 5 जागा ज्या आहेत त्या बाकी आहेत। त्यामुळे त्या 5 जागांवरती सस्पेन्स कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्या ठिकाणी नेमकं कुणाला उमेदवारी दिली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं संदीप, तर विदर्भातील जे मतदारसंघ आहेत त्यांचा समावेश आहे। म्हणजे भंडारा गोंदियाचा मतदारसंघ यामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं जाहीर केलेला नाही, गडचिरोलीचा मतदारसंघ या सगळ्यामध्ये जाहीर केला गेलेला नाहीये। त्यामुळे बघावं की हे 5 मतदारसंघ नेमकं कोणते असतात। आणि मागच्या काही दिवसांपासून संदीप, जी प्रामुख्याने चर्चा चालू आहे की भारतीय जनता पार्टीकडून जे शिंदे यांच्याकडे उमेदवारी मतदारसंघ आहेत त्यातले काही मतदारसंघ भारतीय जनता पार्टी ताब्यात घेऊ शकते किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी असू शकतात, ते मतदारसंघ नेमकं कोणता असतील हे बघणं महत्वाचं आहे। सध्या तरी 20 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। या 20 पैकी
14 जुनेच आणि 6 नवे अशा पद्धतीचं गणित भारतीय जनता पार्टीकडे एक प्रकारे समोर आणल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. संदीप. अगदी प्रमोद, आपण बघतोय 20 नावांची यादी भारतीय जनता पार्टीची जाहीर झालेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांच्या उमेदवारांची जाहीर जी हे आहेत नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहेत. यामध्ये आपण बघतोय नितीन गडकरी नागपूर, पियुष गोयल नवीन नाव आहे, सुधीर मुनगंटीवार सुद्धा नवीन नाव आहे चंद्रपूरमध्ये. त्यानंतर भाजपची दुसऱ्या यादीतली ही जी गेल्या वर्षी 2019ला लढलेले सगळे विद्यमान खासदार आहेत. सुजय विखेंना तिकीट मिळालेलं आहे, रणजित निंबाळकरांना सुद्धा माढ्यामधनं तिकीट मिळाले, संजय काका पाटलांना सुद्धा सांगलीमधून तिकीट देण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे प्रतापराव चिखलीकरांना नांदेडमधून तिकीट मिळालेलं आहे. सुधाकर शृंगारे असतील, कपिल पाटील यांना सुद्धा या विद्यमान खासदारांना तिकीट देण्यात आलेली आहेत. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना बीडमधून तिकीट मिळालंय. रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम आहे. मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून संधी देण्यात आलेली आहे. आपल्याला माहित आहे की गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याची जागा रिक्त होती आणि त्यानंतर कुणाला तिकीट मिळणार अशी चर्चा होती. साम टीव्हीनं मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचं अनेक वेळेला बातमी चालवलेली होती. अखेर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. 20 नावांची ही यादी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे धक्के बसतील अशा प्रकारची जी चर्चा सुरू होती ती एवढे धक्के मात्र बसलेले पाहायला मिळत नाही आहेत. काही मोजकी नावं जर आपण सोडली तर उमेश पाटलांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळालेली आहे. मनोज कोटक यांच्या ठिकाणी मिहीर कोटेजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली. प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलंय. उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल आणि नवीन नाव जे आहे चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. अकोल्यामधून अनुप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस आणि जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये स्मिता वाघ यांचं नाव नवीन आहे, त्यांचा नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न केला. उमेश पाटील यांचं तिकीट जळगावमधून कापण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे तर प्रतापराव पाटील चिखलीकरांना नांदेडमधून, कपिल पाटील भिवंडी आणि सुधाकर शृंगारे लातूर या तिन्ही मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांवर विश्वास दाखवलेला आहे. अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील, रणजित निंबाळकर माढा आणि संजय काका पाटील सांगली या सुद्धा विद्यमान खासदारांवर विश्वास दाखवलेला आहे. नितीन गडकरींचं नाव जवळपास निश्चितच होतं, कारण नितीन गडकरी हे भाजपचे दिग्गज नेते आहेत केंद्रीय पातळीवरचे. त्यांना नागपूरमधून उमेदवारी मिळाली. पियुष गोयल उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टींचं तिकीट कापण्यात आलंय. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून तिकीट देण्यात आलंय. 2019ला हंसराज अहिर चंद्रपूरचे उमेदवार होते. बाळू धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला होता. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी मिळाली. प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना तिकीट मिळाले. रक्षा खडसे यांना सुद्धा तिकीट मिळालेलं आहे. रक्षा खडसे यांची उमेदवारी त्यांना मिळेल की नाही अशा प्रकारची शंका उपस्थित केली जात होती.